ऐरोली वार्ता, आरसा समाजाचा। ऐरोली सेक्टर 2 ज्ञानदीप शाळेत शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेच्या ऐरोली माध्यमिक विद्यालय ऐरोली व चार्टर्ड इंग्लिश सेकंडरी स्कूल ऐरोली या दोन्ही विभागाचा इयत्ता 10वीचा निरोप समारंभ व शुभचिंतन सोहळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात विद्यालयात संपन्न झाला। ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश भाऊ संकपाळ आणि कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक ममित चौगुले यांचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले। तसेच त्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले। अध्यक्ष सुरेश भाऊ संकपाळ यांनी सरस्वतीस हार अर्पण करून पूजन केले। सर्व मान्यवर मुख्याध्यापक मुख्याध्यापिका यांनी दीप प्रज्वलन केले। यशवंतराव यांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा गौरी मोकाशी, संस्थेचे सचिव तुकाराम नांदुगडे, खजिनदार प्रशांत संकपाळ, संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ, सर्व विभागाचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक उपस्थित होते। विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुरेल आवाजात ईशस्थवन आणि स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे सहशिक्षक जाधव सर यांनी केले। त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार विद्यालयातील इयत्ता 10वीच्या वर्गातील वर्ग प्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आला। इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील शाळेबद्दलची कृतज्ञता आपल्या मनोगतातून व्यक्त केली। या प्रसंगी विद्यार्थी भावनिक झालेले दिसून आले। इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांकडून इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना लेखणी आणि गोड पदार्थ म्हणून पेढा देण्यात आला। इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांकडून विद्यालयास ब्लूटूथ साऊंड सिस्टीम भेट म्हणून देण्यात आली। तसेच व्यासपीठावर काही गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले। त्यानंतर ऐरोली माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक सोळसकर सर व चार्टर्ड इंग्लिश स्कूलच्या सहशिक्षिका विजया संकपाळ व कांचन निषाद मॅडम, पर्यवेक्षक काटकर सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले। ऐरोली माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गोसावी मॅडम व चार्टर्ड इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका भारती रुळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना इयत्ता 10वीचे महत्त्व पटवून सांगितले। कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले संस्थेचे पदाधिकारी खजिनदार प्रशांत संकपाळ सर यांनी विद्यार्थ्यांना सतत नवीन शिकत राहा असे सांगितले। संस्थेचे सचिव तुकाराम नांदगुडे सर यांनी विद्यार्थ्यांना पुढील भावी आयुष्यात चांगले नागरिक बनण्यासाठी चांगले आणि प्रामाणिक मार्गाने कार्य करावे याबाबत मार्गदर्शन केले। कार्यक्रमास उपस्थित असलेले नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक ममित चौगुले यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी आयुष्यात सतत प्रयत्नशील असावे, तसेच सर्व विद्यार्थ्यांनी महिलांचा सन्मान करावा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश भाऊ संकपाळ यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना इयत्ता 10वीच्या परीक्षेच्या शुभेच्छा देऊन भविष्यात आपण एक चांगले नागरिक बनावे ही आशा व्यक्त केली। विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी संस्था आणि संस्थेतील सर्व घटक सदैव प्रयत्नशील आहेत। विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून उत्तरोत्तर आपली प्रगती करत राहावी अशी अपेक्षा आपल्या मनोगतातून व्यक्त केली। कार्यक्रमाच्या शेवटी चार्टर्ड इंग्लिश स्कूलच्या सहशिक्षिका सुषमा डांगे मॅडम यांनी आभार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता केली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 9वी अ ची विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी सूर्यवंशी व इयत्ता 10वी अ ची विद्यार्थिनी कुमारी श्रेया शिर्के यांनी केले। कार्यक्रम झाल्यानंतर संस्थेतर्फे सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना स्वादिष्ट अशा पावभाजीची मेजवानी देण्यात आली होती। अशा प्रकारे ऐरोली माध्यमिक विद्यालय व चार्टर्ड इंग्लिश स्कूल ऐरोली या दोन्ही विभागांचा इयत्ता 10वीचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहमय वातावरणात पार पडला। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। आज ज्ञानदीप विद्यालयात आमचे सपकाळ सर, नांदगुडे सर असेल, गोसावी मॅडम असेल, प्रिन्सिपल यांनी या वर्षाचा सँड ऑफ 10वीसाठी एक सँड ऑफ नियोजित केलेला विद्यार्थ्यांसाठी। आज इथं आल्यावर मला वाटतं त्यांनी जे विद्यार्थ्यांसाठी जी शिक्षणासाठी जी परियोजना केली आहे, म्हणजे या शाळेत म्हणजे गेले 29 वर्ष झाले सर ही शाळा संस्था चालवतात आहे। इथून अनेक विद्यार्थी घडत गेले, म्हणजे आता त्यांनी सांगितले 70% कोणाला 80% म्हणजे त्याच्या अभाव, म्हणजे इथल्या जो शिक्षकांचा जो
पर्सेंटेजचं हे बघता असं वाटतं की इथले सगळेच शिक्षक मेहनत घेतात आणि याची जी युवा पिढी आहे ती एक इथून घडते आणि ती ऐरोलीतले एक ज्ञानदीप विद्यालय, त्यांना मी सगळ्या शिक्षकांना शुभेच्छा देईन आणि इथले जे शिकणारे सगळे स्टुडंट आहे, 10वीचे विद्यार्थी आहे, त्यांना सुद्धा माझ्या शुभेच्छा आहे. आणि एक ऐरोलीकर म्हणून मी सरांना सांगितलं की 10वीच्या विद्यार्थ्यांचा आता एक्झाम्स आहे, त्यांचा रिझल्ट येईल, तर त्यांना जास्त प्रेरणादायक काय करता येईल आपल्याला, त्यांना बक्षीस काय देता येईल पारित, म्हणजे एक चांगले पर्सेंटेज आणल्यानंतर त्यांना आम्ही ते इन्स्पिरेशन करून काही देण्यात येईल ते बघू आम्ही. आज आमच्या ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेच्या ऐरोली माध्यमिक विद्यालय या मराठी माध्यम तसेच चार्टर्ड इंग्लिश सेकंडरी स्कूल या इंग्रजी माध्यम त्या 10वीच्या मुलांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. निरोप समारंभ आयोजित करण्यामागचा एकच संस्थेचा हेतू आहे की मुलांना आता परीक्षेला समोर जायचं आहे. सामोरे जाताना त्यांच्या मनातली भीती दूर झाली पाहिजे. परीक्षेला जाण्यापूर्वी जी काही मार्गदर्शन आहे ती किंवा कॉपी मुक्त परीक्षा, तर त्या मुलांना त्याची बाबा महत्व पटवून देणे यासाठी आम्ही मुलांना करतो. आणि निरोप समारंभ म्हणलं की तो त्या मुलांचा वर्षभरातला हा शेवटचा हे असतो. त्या मुलांचा एक उत्साह असतो की मुलं स्वेच्छेनं किंवा आम्ही एवढ्या वर्ष या शाळेत शिकलो, आम्ही काहीतरी शाळेला संस्थेला देणं लागतं ही भावना हे अंगीकृत करून त्यांनी मुलांनी जे आम्हाला साऊंड शिक्षण दिले, त्या मुलांनी एवढं लाखो रुपयाचे हे दिले, तर त्यांचा आपण सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य समजून संस्थेनं हे आजचा कार्यक्रम आयोजित केला. आणि या कार्यक्रमात मुलांचा हे उत्साह चांगला असतो. आज मुलांना परीक्षेला सामोरे जाताना ज्या वेळेस आम्ही सूचना दिल्या ते तंतोतंत पालन करतील याबाबतीत त्या शिक्षकांना पण मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. आपल्या शाळेतच एक परीक्षा केंद्र असल्यामुळं कोणतंही गालबोट लागणार नाही. परीक्षा मुक्त आपली परीक्षा केंद्र करायचं त्या विद्यार्थ्यांना आपण सूचना दिल्या. आज ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था संचालित ऐरोली माध्यमिक विद्यालय ऐरोली व चार्टर्ड इंग्लिश स्कूल ऐरोली या दोन्हीचा मिळून इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यमाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्या 10वीच्या विद्यार्थ्यांना शुभचिंतन देण्याचा कार्यक्रम त्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत सर्वसाधारण जे काय कार्य अभ्यासा दृष्टिकोनातून केलेलं आहे ते कार्य तशाच पद्धतीनं त्यांना शुभेच्छा देऊन एकत्र संस्थेने त्यांना आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना जेवण दिलं आणि 4 शुभेच्छा मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांची वाटचाल सुकर व समाधानी जावी, त्याचप्रमाणे त्यांना कोणत्याही प्रकारचं दुःख येऊ नये आणि कशा पद्धतीनं परीक्षा सामोरे जावं त्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच पद्धतीनं त्यांच्या कोणत्या चुका होतात त्या चुका दुरुस्त कराव्यात, त्या दुरुस्त करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मार्क मिळावेत अशा पद्धतीनं प्रयत्न करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. मी सौ दर्शना अतुल राऊत, सहशिक्षिका ऐरोली माध्यमिक विद्यालय ऐरोली. संस्थेचे अध्यक्ष, ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश भाऊ संकपाळ, सचिव नांदुगडे सर तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 10वीचा निरोप समारंभ आज दिनांक 15 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. निरोप समारंभामध्ये जवळपास 200 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. निरोप समारंभाच्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील शिक्षकांविषयीच्या भावना व्यक्त केल्या. संस्थेचे सचिव, अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या जादा तासिका सर्व विषय शिक्षक नियमितपणे शाळेत घेत असल्यामुळे शाळेचा निकाल उंचावण्यास देखील मदत होते. संस्थेचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनामुळे शाळेची दिवसेंदिवस प्रगती होत असते. याबद्दल मला या शाळेत सहशिक्षिका म्हणून कार्यरत असल्याचा अभिमान वाटतो. विद्यार्थ्यांची प्रगती हा एकमेव हेतू हा या संस्थेचं ध्येय आहे. विद्यार्थी भावी जीवनामध्ये आयुष्यामध्ये आपली प्रगती करत राहतील आणि तर सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून इयत्ता 10वीच्या निरोप समारंभाबद्दल हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मी दर्शना समाधान साळुंखे इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे. आता हा निरोप समारंभ
इथे खूप मोठ्या उत्साहात आणि जल्लोष साजरा झाला. जसं कुंभार एका मातीला आकार देतो तसंच त्याप्रमाणे या शिक्षकांनी देखील या विद्यार्थ्यांना आकार दिलेला आहे. तशाच प्रकारे या शाळेचे हे मंदिरच आहे की या शाळेतून येताना आम्ही रडलो होतो, जाताना सुद्धा आम्ही रडणारच आहे. या भाऊ सकपाळ सरांनी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री अध्यक्ष भाऊ सकपाळ सर यांनी या विद्यार्थ्यांसाठी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी जादा तासिका दिल्या. जादा तासिका देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन दिले आणि तसेच अप्रगत विद्यार्थ्यांसाठी जादा तासिका ठेवून त्यांनी पुढे जाण्यासाठी त्यांनी खूप मोलाचे मार्गदर्शन दिले. तसेच त्याप्रमाणे सकाळसाठी आम्हाला 6 ते 7 पर्यंत आम्हाला प्रगत साठी त्याप्रमाणे मोलाचे मार्गदर्शन दिले व जादा तासिका घेऊन आमची प्रगती कशी वाढेल याप्रमाणे या वाटचालीत आम्हाला प्रवृत्त केली. अशा प्रकारे शिक्षकांनी देखील आम्हाला खूप मदत केली व प्रगतीवर आम्ही कसं जाऊ त्याप्रमाणे आम्हाला मोलाचे मार्गदर्शन देऊन त्यांनी आम्हाला या वाटेवरती पोहोचवले. छोट्या शिशुपासून ते 10वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत आम्हाला खूप काही शिकवलं गेलं. आजचा हा निरोप समारंभाचा सोहळा खूप उत्साहात पार पडला. मम्मी चौगुले साहेबांनी इथे हजेरी लावून आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे अध्यक्ष सर्व शिक्षक यांचे देखील सत्कार झाला. त्याचप्रमाणे विद्यार्थी आदर्श विद्यार्थी पुरस्कार म्हणून देखील इकडे पुरस्कार देण्यात आला. आमचे हे विद्यार्थी केंद्र स्तरावर, राज्य स्तरावर व जिल्हा स्तरावर कसे पोहोचतील त्याप्रमाणे या सर्व शिक्षकांची प्रगती सुरू असते, वाटचाल सुरू असते. अशा प्रकारे आमचा हा निरोप समारंभ खूप उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला. माझं नाव यश सागर वेले, इयत्ता 10वी मध्ये शिकतोय. आज आमच्या शाळेचा निरोप समारंभ होता. आज शाळा आम्हाला निरोप समारंभ दिला, आम्हाला निरोप दिला. आज मला खूप छान वाटते. मला आदर्श विद्यार्थी म्हणून पुरस्कार देखील करण्यात आला. असेच माझ्या शाळेचे मार्गदर्शन माझ्या पाठीशी राहू दे. माझ्या यशासाठी सर्व शिक्षकांनी मला आशीर्वाद दिले, त्यामुळे मी माझ्या शाळेचे आभार मानतो. Srishti Santoshi Upadhyay from Chartered English School, and today we celebrated the farewell function of our 10th standard, and I felt very emotional as after spending 8 years in this school, today was the last day in our school, and today I felt very grateful for all the teachers and all the moments that I have spent in this school. Thank you.